नमस्कार. मी संतोष मोहिते. आजच्या कवी संमेलनाला सुरुवात करण्यापूर्वी मराठी साहित्य व कला सेवा आणि शोध आनंदाचा फाउंडेशन आयोजित प्रथम सहल कवी संमेलन आपण अलिबाग नागाव येथे घेत आहोत. काल पहिले सत्र आणि दुसरे सत्र आयोजन करून सादरीकरण झालेलं आहे. काल खूप छान छान कवितांचं सादरीकरण झालं आहे आणि आजसुद्धा त्याच्याहून नव्या उमेदीने नव्या जोमाने कविता सादर होतील अशी अपेक्षा करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. तर आजच्या तिसऱ्या सत्राच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी श्री गुरुदत्त वागदेकर यांना निमंत्रित करीत आहे. त्यांनी व्यासपीठावर बसावे. कवी संमेलनाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. अध्यक्ष महाशय यांनी आपल्याला कवी संमेलन सुरू करण्याची अनुज्ञा दिलेली आहे आणि आजच्या तिसऱ्या कवी संमेलनाला सुरुवात करत आहोत. प्रथम कविता सादर करण्यासाठी मी श्री शैलेश निवाते सरांना निमंत्रित करीत आहे. त्यांनी येऊन आपली चांगली कविता सादर करावी. नमस्कार. माझं नाव शैलेश बागोजी निवाते आणि माझ्या कवितेचा शीर्षक आहे पोरग आता उन्हाळ फिरतंय. पोरग आता उन्हाळ फिरतंय. माय बापाचं घर लाल मातीच्या भिंती त्यावर शेणाचा थर. माय बापाचं घर लाल मातीच्या भिंती त्यावर शेणाचा थर आणि वरती गवताळू छप्पर. त्या गवताच्या छपरातून पावसाचे थेंब मात्र टीप 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 गळत होते. अशा घरात माय बापानं संसार थाटला आणि पोरग आता उन्हाळ फिरतंय. पोरग आता उन्हाळ फिरतंय. 3 दगड्या मांडून मायेने चूल बनवली होती. 3 दगड्या मांडून मायेने चूल बनवली होती. कागदाचे तुकडे चुलीत करून माय चूल पेटवत होती. 3 दगड्या मांडून मायेने चूल बनवली होती. कागदाचे तुकडे चुलीत टाकून माय चूल पेटवत होती. भूक पडलेल्या तव्यावर साधी मायेची भाकरी पोळी सुद्धा शिजत नव्हती. भूक पडलेल्या तव्यावर मायेची साधी भाकरीची पोळी सुद्धा शिजत नव्हती. असे भाकरीचे तुकडे खाऊन माय बापानं संसार सावरला आणि पोरग आता उन्हाळ फिरतंय. पोरग आता उन्हाळ फिरतंय. माय बापाचं अंग झाकायला नीटसे कपडे सुद्धा नव्हते. माय बापाचं अंग झाकायला नीटसे कपडे सुद्धा नव्हते. माय भूक पडलेल्या साडीत आणि बाप 10 ठिकाणी फाटलेल्या चड्डीत शेतावर जात होते. माय बापाचं अंग झाकायला नीटसे कपडे सुद्धा नव्हते. माय भूक पडलेल्या साडीत आणि बाप 10 ठिकाणी फाटलेल्या चड्डीत शेतावर जात होते. उन्हाच्या तडाख्यात माय बापाचं अंग भाजून काळं भोर होत होतं. उन्हाच्या तडाख्यात माय बापाचं अंग भाजून काळं भोर होतं. अंगावर साचलेल्या घामाचा थर मात्र माय बापाला सावरत होतं. अंगावर साचलेल्या घामाचा थर मात्र माय बापाला सावरत होतं. पोरग आता उन्हाळ फिरतंय. पोरग आता उन्हाळ फिरतंय. माय बापानं पोराचं पोट भरण्यासाठी स्वतःची भूक मारली. माय बापानं पोराचं पोट भरण्यासाठी स्वतःची भूक मारली. 1-2 रुपयाच्या पुंजी जमा करण्यापायी स्वतःची कधी हौस नाही पुरवली. माय बापानं पोराचं पोट भरण्यासाठी स्वतःची भूक मारली. 1-2 रुपयाच्या पुंजीपायी स्वतःची कधी हौस नाही पुरवली. आणि त्या पोराला परिस्थितीची जाणीव सुद्धा नाही. पोरग मात्र आता उन्हाळ फिरतंय. पोरग आता उन्हाळ फिरतंय. अनेक कष्ट केले पोराच्या शिक्षणासाठी. माय बापानं अनेक कष्ट केले पोराच्या शिक्षणासाठी पोरग मात्र पुसून टाकते शिक्षणाची पाटी. माय बापाने अनेक कष्ट केले पोराच्या शिक्षणासाठी पोरग मात्र आता पुसून टाकते शिक्षणाच्या पाठी. पोरग मात्र आता चाललंय झेंडे घेऊन पक्षाच्या पाठी.
अन पोरग मात्र आता चाललंय झेंडे घेऊन पक्षाच्या पाठी. इथं बसलेला कवी आणि कवित्रींना जाता जाता मी एकच सांगेन, इथे बसलेल्या कवी आणि कवित्रींना मी जाता जाता एकच सांगेन, त्या पोरानं माय बापाला आठवावं. काय म्हणतोय, त्या मोरानं बापाला आठवावं आणि सुख दुःखात माय बापाला सावरावं. पण ते पोरग कॉलेजच्या नावानं, शाळेच्या नावानं उन्हाळ फिरतय, चार चौकटीत जाऊन उन्हाळ फिरतय. आणि पोरग मात्र आता उन्हाळ फिरतय, आणि पोरग मात्र आता उन्हाळ फिरतय, आणि पोरग मात्र आता उन्हाळ फिरतय. धन्यवाद, धन्यवाद.